नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी विराज काळे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, IMD मॉडेलने 2026 यावर्षी पाऊस काळ कसा राहिला हा बेसिक अंदाज सध्या दाखवलेला आहे. तरी शेतकरी मित्रांनो, हा बेसिक अंदाज 1971 ते 2020 यामध्ये कसा पाऊस झाला आणि ह्या धर्तीवर हा बेसिक अंदाज काढलेला आहे. तसेच 2025 या साली देखील महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागात जास्त पाऊस झाला आणि कुठे पावसाचे प्रमाण कमी जास्त झाले, हे पूर्ण बेसिक अंदाज हा 1971 ते 2026च्या अंदाजावरून काढलेला आहे. तसेच यावर्षी देखील हा बेसिक अंदाज IMD मॉडेलने यावर्षी काढलेला आहे. आणि हा बेसिक अंदाज पाहिला असता यावर्षी जवळजवळ मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सर्वसाधारण राहण्याची शक्यता आहे. आणि यावर्षी IMD मॉडेल देखील पावसाचे प्रमाण हे 92% दाखवले आहे. परंतु यावर्षी महाराष्ट्रात जवळजवळ काही जिल्ह्यांमध्ये बऱ्याच भागात पाऊस हा सरासरी इतका पडणार, तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार देखील पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, इकडं विदर्भ साईडला पाहिला असता चंद्रपूरच्या भागामध्ये साईडला, तसेच चंद्रपूर असेल, नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील पाऊस हा सरासरी इतका पडण्याची शक्यता आहे. नांदेडच्या साईडला पडण्याची शक्यता आहे. तसेच चंद्रपूर या भागामध्ये आणि विदर्भातील आणखीन जवळपास पाहिला असता अकोलामध्ये या भागामध्ये सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता या IMD मॉडेलने दाखवली आहे. आणि मराठवाड्यात पाहिला असता मराठवाड्यामध्ये लातूरचा काही भाग असेल, तसेच सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये सरासरी इतका पाऊस पडणार आहे. आणि सोलापूर, लातूर या भागामध्ये जोरदार पाऊस देखील, म्हणजे अति जोरदार पाऊस आहे देखील हे संकेत IMD मॉडेलने दिले आहेत मराठवाड्यामध्ये. तसेच मराठवाड्यातील पाहिला असता बीड असेल, तुळजापूर, तसेच धाराशिव या भागामध्ये पाऊस हा सरासरी इतका पडण्याची शक्यता दाखवली आहे. परंतु पावसाचा खंड हा जास्त दाखवला आहे. आणि तसे पाहिलं असता मराठवाड्यातील पश्चिमेकडील जे जिल्हे आहेत त्या भागामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा कमी दाखवलेला आहे. तो असेल संभाजीनगर, जालना या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी दाखवलेले आहे. तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या मध्यातील जिल्ह्यामध्ये, दोन्हीच्या सेंटरमधील जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस राहिलेला दाखवलेला आहे. ते असेल अहिल्यानगर, तसेच नाशिकचा काही भाग असेल, तसेच पुण्याचा काही भाग असेल, अशा अहिल्यानगर, पुणे या नाशिकचा काही भाग या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस दाखवलेला आहे. आणि हा पाऊस सरासरी इतका दाखवला आहे. म्हणजे सरासरी पाहिला असता मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका पाऊस राहणार आहे. आणि मध्य महाराष्ट्रातील पाहिला असता सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी दाखवलेले आहे. तसेच मुंबई किनारपट्टी असेल, रत्नागिरी, गोवा, पणजी या भागामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त दाखवला आहे. आणि सरासरी इतका तर फिक्स आहेच, पण सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे. सरासरी इतका पाऊस तर राहणारच आहे. आणि मधल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी दाखवत आहे. म्हणजे शेतकरी मित्र पाहिला असता तरी पण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस हा जरी जास्त सरासरीपेक्षा जास्त दाखवलेला असला, सरासरी इतका जरी पाऊस दाखवलेला असला, तरी पण पावसाचा खंड हे जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये पडण्याची शक्यता दाट आहे. तरी शेतकरी मित्र, अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी